नमस्कार. विचार करा, आपल्या शरीरात एक असा अवयव आहे जो एकाच वेळी 500 पेक्षा जास्त कामं करतो. हो, अगदी बरोबर. तो म्हणजे आपलं यकृत. पण आपण त्याची पुरेशी काळजी घेतो का? चला, आज डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या मार्गदर्शनाने यकृताला निरोगी ठेवण्याचे सोपे आणि नैसर्गिक उपाय जाणून घेऊया. आपल्याला माहितीये का की आपल्या शरीरात एक असं डिटॉक्स मशीन आहे जे 24 तास न थकता आपलं शरीर आतून स्वच्छ करत असतं. आता प्रश्न हा आहे की हे मशीन आहे तरी कोणतं? अगदी बरोबर. ते आहे आपलं यकृत, म्हणजेच आपलं लिव्हर. डॉक्टर रेणुशे तर याला फक्त एक अवयव नाही, तर खरं तर एक पॉवर हाऊस म्हणतात. कारण बघा ना, ते आपलं रक्त शुद्ध करतं, अन्न पचवायला मदत करतं आणि ऐनवेळी आपल्याला ऊर्जाही पुरवतं. किती किती महत्वाचं काम आहे, नाही का? तर मग चला, सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की या यकृताला शरीराचं पॉवर हाऊस असं का म्हटलं जातं आणि आपलं संपूर्ण आरोग्य या एका अवयवावर कसं अवलंबून आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इतकं महत्वाचं काम करणारं हे पॉवर हाऊस धोक्यात कधी येतं? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या यकृताला धोका निर्माण होऊ शकतो? चला, आता ती कारणं पाहूया. आणि गंमत बघा, यातली बहुतेक कारणं ना थेट आपल्या रोजच्या जीवनशैलीशी, आपल्या सवयीशी जोडलेली आहेत. डॉक्टर रेणुशे काय सांगतात की खूप जास्त मद्यपान, तेलकट पदार्थ, प्रमाणापेक्षा जास्त साखर खाणं आणि व्यायामाचा अभाव या सगळ्याचा सरळ भार आपल्या यकृतावर पडतो. इतकंच नाही तर काही औषधांचा विनाकारण वापर किंवा हेपटायटिससारखं इन्फेक्शनसुद्धा खूप धोकादायक ठरू शकतं. हे जे यकृताचे आजार आहेत ना, ते साधारणपणे 2 मुख्य प्रकारचे असतात. एक जो जास्त मद्यपानामुळे होतो, त्याला म्हणतात ALD, आणि दुसरा जो चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि लठ्ठपणामुळे होतो, म्हणजे जेव्हा यकृतावर चरबी जमा होते, त्याला MASLD असं म्हणतात. ठीक आहे, कारणं तर कळली, पण आपलं शरीर आपल्याला काही संकेत देतं का? म्हणजे यकृत धोक्यात आहे हे आपल्याला कसं कळणार? हो, तर आपलं शरीर नक्कीच काही धोक्याचे इशारे देतं आणि हे इशारे वेळेवर ओळखणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग आता तेच समजून घेऊया. सुरुवातीला ना ही लक्षणं खूपच सामान्य वाटू शकतात. म्हणजे सतत थकवा जाणवणं, मळमळल्यासारखं वाटणं, भूकच न लागणं किंवा कधीकधी असं पोटात उजव्या बाजूला थोडं जड वाटतं. आता ही लक्षणं इतकी सामान्य आहेत की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हेच दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते तेव्हा लक्षणंही गंभीर दिसू लागतात. जसं की डोळे आणि त्वचा पिवळी पडणं, ज्याला आपण कावीळ म्हणतो, किंवा अचानक वजन कमी होणं, पायांवर सूज येणं, हे असे संकेत आहेत जे आपल्याला सांगतात की आता वेळ घालवून चालणार नाही, तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पण इतकं सगळं ऐकून घाबरून जाऊ नका, कारण चांगली गोष्ट ही आहे की आयुर्वेद आपल्याला यावर अगदी सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगतो. चला, आता हे पाहूया की आपण आपल्या यकृताला पुन्हा कसं निरोगी बनवू शकतो. डॉक्टर रेणुशे यांनी काही खूप सोप्या सवयी सांगितल्या आहेत ज्या आपण आजपासूनच सुरू करू शकतो. जसं की दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करणं, आहारात भरपूर पालेभाज्या ठेवणं, रोज फक्त 30 मिनिटं तरी चालणं, दिवसभर भरपूर पाणी पिणं आणि हो, रात्रीची शांत झोप घेणं. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्या स्वयंपाकघरातच असे काही सुपरफूड्स आहेत जे यकृतासाठी अक्षरशः वरदान आहेत. उदाहरणार्थ, आवळा घ्या, तो यकृताला ताकद देतो. हळद सूज कमी करते, तर कोथिंबीर आणि पुदिना शरीर आतून स्वच्छ करायला मदत करतात. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की निरोगी यकृतासाठी आपल्या ताटात नक्की काय असावं आणि काय नसावं. हा जो गोंधळ असतो ना, तो आता आपण दूर करूया. तर बघा, नियम अगदी सरळ आणि सोपा आहे. सफरचंद, पपई, डाळिंब, पालक, गाजर यांसारखी ताजी फळं आणि भाज्या भरपूर खायच्या. आणि दुसरीकडे तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, पॅकेटमधले पदार्थ म्हणजे जंक फूड आणि हो, अर्थातच मद्यपान, या सगळ्या गोष्टींपासून शक्यतो दूरच राहायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर निरोगी यकृताचं सूत्र अगदी साधं आहे. पौष्टिक आहार आणि त्याला नियमित व्यायामाची जोड. बस हीच जोडी आपल्या यकृताला नेहमी तरुण आणि निरोगी ठेवते. आणि जाता जाता डॉक्टर रेणुशे यांची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. ते म्हणतात की यकृत खराब झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा ते खराब होऊच नये म्हणून आधीच काळजी घेणं हे केव्हाही जास्त महत्त्वाचं आहे. खरंच, प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतो. आजच्या या आपल्या माहिती सत्रासाठी आपण रत्नागिरीचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचे खूप खूप आभारी आहोत. जर आपल्याला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.
Thanks for watching video.